महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। यंदा राज्यात 10वीचा निकाल 92.09% लागलाय। निकालामध्ये मुलींनीच बाजी मारली। राज्यातल्या 189 विद्यार्थ्यांपैकी 10वीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी अर्थात 100% गुण मिळवण्याचा या 189 विद्यार्थ्यांनी विक्रम केलाय, पराक्रम केलाय। खरं तर माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांकडून किंवा ज्या माझ्या ट्युशनच्या टीचर होत्या त्या सगळ्यांना आधीपासूनच अपेक्षा होती माझ्याकडनं, कारण मी कंटिन्युअसली पहिलीपासून सातत्यानं 97-98पर्यंत पाडत आलेलो आणि आत्तापर्यंत मग सगळे म्हणत होते की यावेळेला 10वी बोर्डाला आहे त्यामुळे 100% पाहिजेत आणि कायमच ते डोळ्यासमोर होतं माझ्या एम की 100% मिळवायचे बोर्डाला आणि त्याचं यश मिळालं आज मग खूप आनंद होतो। मला 10वीत 100% गुण प्राप्त झाले आहे। मला सुरुवातीपासूनच चांगले गुण मिळवायची इच्छा होती आणि त्यासाठी मी मेहनतही केली होती। यामध्ये सगळ्यात श्रेय मी माझ्या शिक्षकांना देऊ इच्छिते। त्यांनी मला खूप सपोर्ट केलं व प्रॅक्टिस पेपर्सही खूप घेण्यात आले, ज्यामुळे मला या सगळ्यांमध्ये मोठं कॉन्ट्रीब्युशन भेटलं। छान वाटतंय, खूप जास्ती अपेक्षेप्रमाणे चांगले मार्क पडले आणि माझ्या शाळेचं शिक्षकांचं सगळ्यांचं पालकांचं खूप मोठं योगदान आहे यामध्ये। त्यांच्यामुळे हे आज शक्य होतं असं मला वाटतं। काय लिहिलंस तू असं पेपरमध्ये की एक गुण सुद्धा कट करता नाही आलं तुझं? फार विशेष असं काही त्यात प्रयत्न करायचे नसतात। आपल्या हातात पुस्तकं असतात, शिकवणारे शिक्षक असतात, घरी आई बाबा असतात आणि देवाने दिलेली बुद्धी असते, तेवढं वापरून अभ्यास व्यवस्थित केला की होऊन जातं। असं कुणा यू आर स्पेशली ब्लेस्ड, बाकीच्यांना हे झालं नाही शक्य। हो म्हणता येईल असं। जेव्हा मी 1 वाजता निकाल लागला तेव्हा मी पाहिला आणि माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच नाही राहिला। मी डोळे चोळून पाहिलं, मला 100% मार्क मिळाले होते। माझा आनंद गगनातच नाही मावला। मग मी माझ्या मम्मी पप्पांना सांगितले माझे मार्क, त्यांना खूप आनंद झाला। मग त्यांनी माझं औक्षण करून, माझ्या आईने माझं औक्षण करून, खूप माईने माझं औक्षण केलं आणि खूप फुलं वगैरे यांनी सत्कार केला आणि सगळे शिक्षक लोक, पप्पांचे मित्र हे सर्वजण आले होते, त्यांनी सर्वांनी माझा सत्कार केला।